अरे उठा झाडा अंग गुढी पाडव्याचा सण, पाडव्याचा सण. आता अंगण झाडून गेली राधी बाहेरून, राधी बाहेरून. कसे पडले घोरत असे निसयेला वाणी, हा हा म्हणता गेला रे राम पहार निघूनी. आता पोथारा रे घर सुधारा रे पड झडी, करी सन सारवन दारी उभारा रे गुढी, गुढी पाडव्याचा सण. आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता. नवी मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार पाम बीच परिसरात हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सेक्टर 16 येथील गुन्हिना मैदानावर संयुक्त कुटुंब या संकल्पनेतून भव्य गुढी उभारण्यात आली. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून उभारणी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात गुढी उभारल्यानंतर संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. लेझिमच्या तालावर रंगलेले सादरीकरण आणि आकर्षक रांगोळ्यांनी उत्सवाची शोभा अधिकच वाढवली. लहान मुलं, तरुण आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सहभागींचा आयोजकांकडून विशेष सन्मान करण्यात आला. संयुक्त कुटुंब ही संकल्पना जपण्याचा आणि समाजात एकात्मता वाढवण्याचा संदेश देणारा हा उत्सव परिसरासाठी प्रेरणादायी ठरला. दरम्यान विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्यांमधील जिव्हाळा कमी होत चालल्याची भावना व्यक्त करण्यात आली. वाढत्या वृद्धाश्रमांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण एकत्र राहणारी संयुक्त कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नगरसेवक व युवा नेते निशांत भगत आणि उपमहापौर दशरथ भगत हे स्वतः संयुक्त कुटुंब पद्धतीत राहत असून यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही संकल्पना समाजासमोर मांडण्यात आली. पुढील काळात प्रत्येकाने ही परंपरा जपावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे. वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे. या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे. एक नवीन आशेची पालवी. ह्या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे. ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत. आज ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी